लेट्स गो. तर आपला मित्र गणेश आपल्यासाठी पोहे बनवतोय मित्रांनो. झाले पोहे तयार झालेत. अगोदर जी प्रोसेस होती तेव्हा मी थोडंसं एडिट करत होतो आणि तेव्हा हा पोहे एडिट करत होता आणि तोंडाला पाणी आलंय. मित्र मी आलेलो आहे गणेशच्या गावी. खूप भारी आहे यार. पण एक गोष्ट आहे की मी आल्या म्हणजे मी एवढा शॉक झालो जेव्हा मी ट्रॅव्हल करत होतो. थोडा मोबाईल डेड होता आणि छोटी मोठी कामं करत होतो त्यामुळे मला ते शूट करता आलं नाही. पण भाई मी लाईव्ह मोर बघितलेत, मोर. आणि ते एक हात दुसरे नाहीत, म्हणजे जिकडे बघतोय तिकडे मोर. म्हणजे आता म्हणजे असं हे जे इथे तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू, पण मी एवढा शॉक झालो की असं रॅन्डम मोर असे चालतायत शेतरानामध्ये आणि असा सगळा व्ह्यू बघतोय मी. आणि त्यात एस टीची मजा घेतली मी. आज खूप वर्षानंतर एस टीमध्ये प्रवास केला. म्हणजे आल्या जी एअर मिळते मला, इकडची जी शुद्ध हवा इथे मी फील करतोय. खूप बाप माहोल आहे इकडचा. मी तुम्हाला पुढचा माझ्या समोर जो व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो. आणि हे गणेशचं स्वतःचं म्हणजे इकडे शेत आहे आणि खूप वाव जागा आहे यार. क्रेझी. पोहे तयार होत आहेत भाई. हा प्रॉपर तू सगळं बनवतोस का? सगळं बनवतो, मला आवडतं जेवण करायला. मटन? हो मटन. ओ भाई साहब एक्साइटेड. दिसायला तर बाप आहे, तोंडाला पाणी येते भाई. मला माहिती नव्हतं तू इतका शेफ पण आहेस. म्हणजे फोटोग्राफी तर आहेच ऑफकोर्स. मला म्हणजे पहिल्यापासून जेवण करायला आवडायचं स्वतःसाठी. हां. तर मी मटन झालं, चिकन झालं, अंड्याच्या काही डिशेस झाल्या. मॅरी मी मॅरी मी गणेश. तुझी वाईफ तर खूप खुश असेल म्हणजे. हा जिंकली आहे भाई तुझी वाईफ. भाई कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला तूच कांदे काय बनवलं? तूच बनवले होते का कांदे पोहे? क्रेझी क्रेझी भाई. आणि म्हणजे डाळ भात मी कडक बनवतो, भेंडीची भाजी वगैरे भाई. फक्त चपाती येत आणि भाकरी येत नाही. ठीक आहे, इट्स ओके मित्रांनो. तर मी आता 3 दिवस याच्या गावी आहे आणि 3 दिवस याच्या हातचं जेवणार आहे मित्रांनो. आणि हा फक्त फोटोग्राफर नाही आहे भाई, हा बाप जेवणग्राफर पण आहे. ओ बाप झालेत पोहे. बनवलेत कोणी? हो हियर वी गो मिस्टर शेफ. प्रॉपर बाप झालेत. बाप झालेत. अजून लागली सांग. हो आयुष्य हे. शेती बघायला चाललोय गणेशची, म्हणजेच आपल्या हरामखोर फोटोग्राफरची. हियर वी गो. ओके. इथे काय केलं? भात. इथून पूर्ण हा भात लावलाय. अच्छा. आता म्हणजे भाताची पेरणी केलेली आहे. हो. ओके. राजन तिकडून आणणार सिद्धांतला. मी तिकडनं जरा बघत येतो तिकडचं. अच्छा ओके. जरा मला इन्फॉर्मेशन देत आहेत कसं केलंय या हा अच्छा ओके ओके. आता ही जी रांग आहे ना पूर्ण, हां. इथं आंब्याच्या हे लावले आहेत, कुया लावल्यात. अच्छा ही आहे त्या पावसाने जरा छोटे प्लांट होतील ना, हां. मग ते शिफ्ट करणार. ओके. टेस्टिंग करतोय आम्ही इथे. असं हापूस आंब्याच्या कुया लावल्यात. इथं पूर्ण भात लावलाय. आता वरती भात लावलाय. अच्छा. तुम्ही त्या रस्त्याला या, मी इकडनं येतो म्हणजे पुढे भेटूया. ओके लेट्स गो. यस. शेती करा. शेती विकायची नसते हो, राखायची असते. मुशी पॅटर्न आठवला मला डायरेक्ट. पडर पाण्या कर पाणी शेत माझ लयता नेलं नागरावानी, असं काहीतरी आहे. बाप आवडलं मला खूप. म्हणजे एक शेतकरी आहेत आणि ते असे मस्त शेतामध्ये असं ते गाणं बोलता भाई मग खूप मला ती रील खूप आवडलेली. मित्रांनो लांबून वाटला पापड पण आहे भाकरी. लेट्स गो. खतरनाक भाई. ही कोणती भाकरी? ही ज्वारी. लय भारी. ज्वारीची भाकरी लय भारी. ही सुरू करूया. आणि हे दिसतंय तुम्हाला हे काय आहे? मटण किती भाई. मटण आणि हा रस्सा आहे, कांदा, लिंबू आणि भाकरी. आणि ह्याचे भाऊ मित्र काय, एक भाऊ एक सगळे भाऊच समजा आता माझे पण. हा व्हेज खातोय मित्रा. तुला काय व्हेज खातोय?
आजारी आहे. ओके, मी पण माझा पण पाय तुटलाय तरी पण मी मटण खातोय. मित्रा बिल दे ना. मित्रा बिल दे ना. तुझं मटण आहे ना, पहिली गोष्ट तर काय म्हटलं? मटण तुम्ही जे बनवलंय कोण बनवतं? पप्पा ना भाई. तुझ्या पप्पांना पप्पी द्यावीशी वाटते भाई. अरे बाप बाप बाप, मजा आली भाई. डोळ्यावरती मटण दिसतंय का माझ्या? खतरनाक बाप जागा आहे रे. अशी काय बोलतात त्याला, एकदम प्रॉपर गावच्या टाईपमध्ये आणि इथे प्रॉपर घरगुती मटण मिळतं आहे. मजा आली, खूप टेस्टी होतं बाप. तर मित्रांनो, ही जी एनर्जी दिसते ना तुम्हाला, ही आहे ना मटण खाऊन आली आहे. ते पण इकडचं मटण. यांचं नाव काय आहे? अमीन भाई आहे इथे आणि एवढं आतमध्ये रेस्टॉरंट आहे यांचं. रेस्टॉरंट पण नाही, ऍक्च्युली ढाबा स्टाईल आहे. हो, ढाबा स्टाईल. आणि इथे खूप असे फार्म हाऊसेस बांधले हो 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 हो. म्हणजे ना हे खूप आतमध्ये आहे, पण भाई वर्थ इट आहे. कारण की मेन गोष्ट म्हणजे मला गणेशने सांगितलं की इथे सयाजी शिंदे सर पण येऊन खातात किंवा खाऊन गेले जे काय. पण भाई जेन्युअनली इतकी बाप टेस्ट होती ना त्या रश्श्याला. तर भाताला पण वेगळी टेस्ट. मटण तर त्याच्या खतरनाक लेवल भाई. मी या लेवलचं मटण खाल्लं नव्हतं, कारण की मी खूप मटण लवर आहे. आणि इथे मी जे मटण खाल्लं आहे ना, आणि तो रस्सा भाई साहब वर्थ इट भाई. मजा आली, मजा आली. तुझ्या गावी येऊन एक मटण खाल्ल्यानंतर जी एनर्जी आली आहे, चल कुठे फोटो काढूयात, बोल लवकर बोल. सडनली मधमाशा बाहेर निघाल्या, अटॅक झाला आमच्यावर. मग सगळे गाडीत बसून आक्रमण भाई. मधमाशा आहेत, आता पण आहेत. अरे हो रे, हो 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 हो. तुला दिसतील आता. भाई आता नाही ना होणार आक्रमण. काय नाही, पण टेन्शन नाही. टेन्शन नाही, टेन्शन तर मी नाहीच घेत आहे. ओके भाई, बाप सीन आहे रे हा. वाव. हे जे तुम्हाला दिसतंय हे धरण आहे आणि हे पूर्ण मातीने बनवलं आहे ना. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सिमेंट नाही, ते मातीने बनवलं आहे. पूर्णपणे मातीने बनवलं आहे भाई साहब. तिथून गाडी जातानाही दिसते मला, एक टेम्पो. रस्ता आहे का तिथे? ओ यू ही चलना चल राही. ओके. हो रे, क्रेझी आहे यार हे सगळं. असं म्हणजे बऱ्यापैकी सेम कोकणामध्ये एक ब्रिज आहे, मालवण ब्रिज. कोणती नदी आहे? ही आमची वारणा नदी आहे. वारणा. वारणा वारणा. ही वारणा नदीबद्दल ऐकलंय मी. ती हीच आहे का? इथूनच. अच्छा, ओके. म्हणजे इथूनच उगम होतो तिचा. ओ, तर आपण आता आहोत वारणा नदीच्या ब्रिजवरती. वारणाचं दही पण आहे का रे? हो हो. वारणा एक ब्रँड आहे ना. लेट्स गो. वारणा ब्रँड आहे बाई. याला लस्सी जायची पडते. वारणा नदीवरून आम्ही तिला वारणा बघतो आहे. फालतू होता पण ठीक आहे. हे तुम्ही काढलेत फोटो? काय बोलता? काय नाव तुमचं? विलास तोळसंगकरांची फोटोग्राफी. टी शर्ट दिसला आता, आलात आता. काय एवढं काय नाही, चिल. हेल्मेट लावायची जागा पण प्रॉपर आहे भाई. ओके, नाईस. टेलर पण आहात का तुम्ही? टेलर माहिती भावाची बायको. अच्छा, ओके. काय काय 500 पिल्लांना जन्म दिलाय तिथून. एवढे पिल्ले गेलेत या घरट्यातून? हा, या घरट्यातून. काय म्हणता? मग आता मी माझं लक्ष नव्हता ॲक्च्युली, माझं लक्ष नव्हता. मी ते बसलेलो पाण्यावरती, एक चिमणी आली घरात, डायरेक्ट ह्याच्या आतमध्ये गेली आणि आतमध्ये आता आहे ती. बापरे, दिसणार नाही पण ठीक आहे. खतरनाक. हे तुम्ही करून ठेवलंय? बाहेर पण आहेत भरपूर. काय बोलता? पक्ष्यांसाठी, चिमण्यांसाठी घर? ओ भाई साहब. आणि ह्याच्या प्रत्येक घरात आहे? इंटरेस्टिंग भाई. म्हणजे नाईस यार. म्हणजे ह्या काकांनी पक्ष्यांसाठी, ह्याच्यात आवाज येतोय बघा. आता नाही बघायला मिळत ना, पण त्यांनी बाप केले यार. हा, ही आली आहे बहुतेक, हिचं घर असेल. थांबा थांबा थांबा, सरळ साईडला हव्यात, मग ती जाईल.
तुझं घर कोणतं? चिवताई चिवताई दारुगड. चिवताई बोल, तुझं घर कोणतं? चिवताई बोल. बहुतेक तिला धोका वाटतो आपल्याकडून, लांब जाऊयात. पण मस्त केलंय हो. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे भाई. चिमण्या आहेत ना, मग त्यांना राहायला घरच राहिलं नाही. हां. म्हणजे भिंती प्लेन झाल्या. हां पहिलं कसं कौलारू घरं होती, मग त्यामधून बांबू असायची, मग त्यामध्ये होल असायचा. हां किंवा पहिले घरातनी फोटो असायचे असे आडवे लावलेले असे, हां हां मग त्याच्या पाठीमागं चिमण्या घरटे करायच्या. हां हां. मग आता ते पूर्ण सिमेंटच्या भिंती झाल्या, प्लेन झाल्या, त्यांना दिवळी राहिली नाही. मग ते घर कशात करणार? बरोबर. मग त्यामुळं त्यांचं हळूहळू त्यांना जागाच मिळत नाही म्हटल्यावर ते तुम्ही असं कमी कमी झाले. मग आणि अच्छा, चिमण्याच कमी झाल्या. चिमण्या कमी झाल्या. ओके. कमी झाल्यामुळे ते असं आणि ते आजूबाजूला जी घरटी करायला त्यांना जागा असायची, ती झाडं वगैरे लोकांनी तोडून टाकले. चिवारे असायचे, म्हणजे बांबूचे बेटा असायची, ते पण कमी झाले. त्यामुळं मग असे आर्टिफिशियल घरटे लावून पण तसे पण लावल्यावर मग त्यामध्ये ते बसतायत. ते पण त्यांना विश्वास असेल, 6 महिने ते वेट करतात, ओके, बघतात, आणि एकदा खात्री झाली की इथं आपल्याला काय धोका नाही, लेट्स गो देन. मग ते येऊन राहतात, ते बिंदास घरात आतमध्ये पण जातात आमच्या. याच्या आतमध्ये गेली आहे चिमणी माझ्या समोर, पण ती आता आतमध्ये. ए लाईट लाव गा. ही तुमची फेवरेट आहे का? हिला एकटीला आत ठेवलंय? नाही, असं काय नाही. बाकीच्या सगळ्या बिचाऱ्या बाहेर आहेत. नाही, अजून होती इकडे 2-3 घरटी, पण ती काय झालं, परत एक लय घाण करायला लागले. अच्छा, म्हणून ओके, ते ओके. काढून हा, हा, ठेवले. हा, बरोबर. किंवा काय मांजर येऊन त्याच्यावरती असं काय झेप घ्यायचं. एक तर तुला मदत पण करायची, तू गाण करणार काय गा? सही आहे, मस्त मस्त. तुमचं हे आवडलंय मला, हे जे काही तुम्ही करताय ना किंवा केलंय. हा, बाप. आणि हा पाळणा तर अति बाप आहे तुमचा. थँक्यू. मध्ये होल पाडायला पाहिजे, त्यापेक्षा एका साईडून पॅक केलं की असं लावलं तरी ते येऊन बसणार त्यामध्ये. फक्त साईडला होल केलाय ना? हा, साईडला होल केलं, हे इथनं पॅक करायचं फक्त, त्यामध्ये पण बसणार. बाप बाप, मस्तच. त्यांना म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एवढं जर तुम्हाला जमलं नाही तर एवढं तर तुम्ही करूच शकता. आणि आपण मुंबईला पण करू शकतो आपल्या मुंबईला पण करू शकतो. वाय नॉट? है ना? हा, मुंबईला पण करू शकतो, कुठेही करू शकतो, काय अडचण नाही. आणि हे खूप इझी मिळते, फुकट मिळते आपल्याला. हो, एक्झॅक्टली. कोणी सांगितलं तर असं वाटतं मी मॅड चॅनल बघतोय. माहितीये तो बोलवायचं एक क्रेझी क्रेझी. आय लव्ह इट. तुमचं नाव परत एकदा सांगा. विलास तुळसणकर. विलास तुळसणकर. हा, ओके. मी एक 2-3 वर्षापूर्वी एक व्हिडिओ तयार केलेला ह्या झाडाचा. माझे मित्र आलेले, मग त्यांचं ते आले, बघितलं तर अरे केवढं मोठं झाड आहे म्हणून ते असे एकाला एक हात धरून 8-9 जण थांबले. मग तो व्हिडिओ मी टाकलेला सोशल मीडियाला माझ्या अकाउंटला. मग तो बघितला सयाजी सरांनी. मग त्याच्यावर ते आमचे 2-3 वर्षे प्रोसेस चालू होती की यायचं, बघायचं नाही, तिचं ते व्यवस्थित सगळं हे करून. पण ते एक कोल्हापूरवरनं आलं, त्यांनी बघून, मग ते बाहेरच्या देशातला एक माणूस आलेला. मग ते पूर्ण त्यांचं जगभर काम चालतं, मोठ्या मोठ्या झाडांच्यावर डॉक्युमेंटेशन करणं किंवा त्यांचा सांभाळ करणं, ते बघायसाठी मग ते आलेले. या ना, बघूया आपण जाऊ. मग 1x मध्ये 0.5 मध्ये हे 500 वर्षापेक्षा पण जुनं आहे अगोदरच. म्हणजे त्याचं अजून म्हणजे वय समजलं नाही अजून. म्हणजे जी 100 वर्षाची माणसं आहेत ती बोलतात की आम्ही लहान होतो त्यावेळी पण एवढंच होतं. म्हणजे मी लहान होतो त्यावेळी ही फांदी आहे ना वरती होती, इथून ट्रक जायचा खालून. आणि तरी पण ते झाड एवढंच होतं, म्हणजे समजा 40 वर्षापूर्वी. मग ते अजून किती वर्षाचं असेल त्याचा काय अजून पत्ताच नाही. नाही, ते जास्त 100 वर्षाची माणसं आहेत ती म्हणतात की आम्ही लहान होतो त्यावेळी एवढंच होतं, म्हटल्यावर मग ते कितीच असेल. हा, हेळ्याचा बेहडा. कशाचं झाड आहे हे? बेहडा. भेडा. हा, बेहडा बहुत बेहडा आपला बडा आहे. हे आहे ना त्याच्यातलं जे हे असतं ना, समजा झाड आहे बाबा. काहीतरी रोग वगैरे असेल किंवा काय असेल तर ते बाहेर काढतं झाड ऑटोमॅटिकली. मग ते एका साईडला जमा होतं आणि त्याचं आता ते हळूहळू हे होऊन ते पडणार निघून. इथं देवाचं हे आहे
थळाचं ठिकाण आहे म्हणून ते इथं आपलं एक देवराईच आहे. पान तोडू शकत नाही, डाळी तोडू शकत नाही. मग हवेत काय काय करणार आहे त्याचं. आता ते उलट हेरिटेजमध्ये जाईल. हां आता म्हणजे ते झाली त्याची प्रोसेस आहे ती. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर संध्याकाळचा बेत आहे मटणाच मित्रांनो, आणि चुलीवरचं मटण आहे. आमचे शेफ काय ऐकत नाहीत, म्हणजे ह्याने मला सोशल मीडियावरती दाखवलं होतं की हा फक्त फोटोग्राफर आहे, पण हा शेफ पण निघाला मित्रांनो. आणि हा चुलीवरती आपल्या मटण शिजवतोय ना. लेट्स गो, तेवढं माहिती आहे मला. ओके. तमालपत्र काय हे काय गरम मसाला, त्याला काहीतरी बोलतात, तांबड्याचं पत्र, तमालपत्र काहीतरी, जडीबुटी. ओके भाई, खूप एक्साइटेड आहे यार मी हे सगळं. ओ भाई साहब, जर तू बाप बनवलीस ना, आपला बाप बनवलंस ना मटन, तुला ही ट्रॉफी अक्कीच्या अक्की. भाई साहब खतरनाक आहे. ही सेकंड विनरची ट्रॉफी आहे, मग फर्स्टची केवढी आहे भाई. क्रेझी यार. पर मला खूप आवडतंय की याला ह्या सगळ्यामध्ये सुद्धा रस आहे, आणि त्याच्यामध्ये मटणामध्ये सुद्धा रस येणार आहे काही वेळात. सो क्रेझी. आफ्टर लॉंग टाइम मी मटण खाणार आहे, ते पण चुलीवरचं. बेस्ट लेट्स गो. भारी बनणार एकदम. हाय यार, म्हणजे ह्या साईडला, म्हणजे हे ॲक्च्युली कुठे येतं, घाटावरती. आणि घाटावरती आल्यानंतर मटण नाही खाणार, मग काय खाणार? चुलीवरचं नाही खाणार, मग काय खाणार? हा, रागवत नाही सांगतोय. येतोय. भाई एक्साइटेड. जरा त्याला शिजून दे, मग त्याला पाणी निघाल ना, तुला कळेल की ते पाणी निघाल्यावरती तुझा फ्लेवर येणार ना, पूर्ण पसरणार तो फ्लेवर आपल्या पुन्हा रूम मध्ये. मित्रांनो, थोडेसे जे डोळे झुमतायत ना, त्याच्या मागचं कारण काय माहितीये का? चुलीवरचं जेवण जेव्हा बनतं ना, तेव्हा ते त्यातनं जो धूर येतो त्याने इतकं इमोशनल व्हायला होतं. म्हणजे त्याने ॲक्च्युली ते डोळ्यात जातं. म्हणजे ते कसं आहे की आधी हाताला चटके तेव्हा मिळते मटण, असं वाला सीन आहे तो. पण सबर का फल मीठा होता है दोस्तों. और चूल में, अपना चूल बोलतो आहे, चूल्हे में लाकड डाल के उसमें मरू देत. चुली, अरे काय बोलतोय मी, मटण खायला इतका एक्साइटेड झालो की काही बोलतोय. चुलीच्या आतमध्ये लाकडं टाकले, त्याला पेट दिलाय, आणि वरती चिकन आहे, त्याला शेक दिला जातोय. आणि मटण सॉरी मटण. इथे सामग्री आहे सगळी. हा मसाला घरचा आहे का? घरचा मसाला आहे, घाटी मसाला घरी बनवलाय. क्या बात आहे. मिरच्या आणून सगळं हे करून. ओके. आणि हे काय? हे खोबरं आहे, सगळं खोबरं लसूणची घरी बनवलंय. पण ओके. कोथिंबीर आहे, ही कळशी आहे, आणि ओके, जिरं आहे. ही बॅकअपला मी पेस्ट मागवली आहे. ओके बॅकअप. बाकी तुझी बाली जी चमकते सनसनाथन. ओके. वेटिंग फॉर द काय, वेटिंग फॉर काय उकडते काय, शिजतंय काहीतरी वाफलणार आहे ना आता हे मटण. भारी म्हणजे मटण वाफलणार आहे ना, म्हणजे एकदम जसं मी बंद केलंय, पॅक केलंय, हां तेल कमी टाकलंय. हां. मटणातले जे आतले असतात ना मटेरियल, त्याचं तेल निघून ते आता पूर्ण तुला समजेल जरा आता कसं ते होणार एकदम. समजलं तू काय बोलतोयस, मला एक्सप्लेन करतोयस तसं तोंडाला पाणी येतंय माझ्या. ते वरती का ठेवलेत तू? ते असं ठेवले ते, म्हणजे असं काय त्याचं काही रिझन नाही ना? टाकायचं. ओके कॅरी ऑन. बाबा वाटतोय जरा असा. तर तुला जेवण बनवायची आवड आहे तर? हा, म्हणजे कसं आहे ना, मला फक्त जेवण बनवून खायची अशी आवड नाही, मला जेवण बनवून लोकांना खायला देण्याची आवड आहे. त्यांच्याकडनं फीडबॅक घ्यायला मला आवडतं की कसं बनलंय, सांग काय काय चुकले का, काय कसं काय जास्त झालंय का कमी झालंय. कारण की ना मला फोटोग्राफीचा जो छंद आहे, माझा पॅशन आहे, तसं मला जेवण बनवायचा पण छंद आहे माझा स्वतःसाठी. ती माझी थेरपी आहे. थेरपी असते ना
की मला करताना ते पूर्ण मी आपल्यामध्ये गुंतलेला असतो. ते क्या बात आहे भाई, लेट्स गो मॅन. म्हणजे तू हे खूप पुण्याचं काम करतोयस आणि एखाद्याला जेवण म्हणजे देणं बनवून हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण की मला येत नाही. आता तुला बघून मला असं वाटतंय की यार मी काय करतोय आयुष्यात. खूप चांगलं करतोयस एकदम, म्हणजे पण करतोयस ती खूप तुझी कला माझी साईड होते शॅडो होते. हा तुझी कला दिसून येते कॅमेरामध्ये. बस 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 बस, मटन बनव पाहिला. नको राहू दे, माझं नको गुणगान. आता आज तुझं फक्त गुणगान कारण तू आज मटन बनवतोय मित्रा. प्रॉपर प्रॉपर. क्या बात है मित्रांनो. मटन इथे शिजतंय, म्हणजे ऑलमोस्ट शिजलंय. एक वेगळा फ्लेवर आलाय. फ्लेवर इन द सेन्स त्या मटणामध्ये जे ऑइल असतं म्हणजे मटणाच्या आतमध्येच ना रे. हां, चरबीचं जे ऑइल असतं ते बरोबर सुटलंय आणि त्याला बरोबर मसाला लागलाय आणि बरोबर त्याचा स्मेल येऊन माझ्या नाकात बरोबर जातोय आणि तो नाकात जाऊन माझ्या डोक्यापर्यंत पोचलाय आणि आता तो कधी ताटात येतोय असं झालंय मला. पण थोड़ा सा सबर, थोड़ा सा सबर का फल मीठा, और उसके साथ मीठा नहीं होगा ये थोड़ा सा तीखा और थोड़ा सा, अभी क्या ही बोलूं मैं मित्रांनो. डायरेक्ट डोळे बर्बादी. वाह भाई साहब, तुम्हाला खरं सांगू, रडकुंडीची हालत. कारण कसं आहे की चुलीवरती जेवण करत असताना खूप धुराने कासावीस होतात डोळे. म्हणजे विचार करा की आपले जेव्हा आजी आणि आपल्या गावाकडे जेव्हा हे असं टाईपचं जेवण बनवलं जातं तेव्हा त्यांना, त्या आजी लोकांना किती त्यांना सवय झाली असेल मे बी. पण आत्ताच्या जनरेशनची जी मुलं आहेत ना ती ह्या चुलीजवळ अजिबात म्हणजे आसपास पण नाही बसू शकत. कारण की ॲक्च्युली त्याचा फायदा पण आहे. त्याचा फायदा मी माझ्यापेक्षा जास्त गणेश तुम्हाला सांगेल. चुलीवरती जे आता धूर येतोय आणि त्याच्यामुळे जे डोळे झोंबतात त्याचा फायदा काय सांगू शकशील? त्याचा फायदा म्हणजे सायंटिफिकली मला माहित नाही, पण मला जे सांगितलं आहे आजीने माझ्या, की ज्या चुलीवरती आपण धूर येतो तो मोस्टली कार्बनवाला असतो, पण तो वेगळा कार्बन असतो, तो व्हाईट कार्बन नसतो. ज्या डोळ्यातनं पाणी डोळे पूर्ण साफ होतात आणि एकदम तुला फील पण होणार की जेव्हा तू बाहेर जाऊन तोंड धुशील तर तुला ते फील होणार की अरे माझा लाईट वाटतंय, सगळं घाण गेली आहे निघून. ते खूप इम्पॉर्टंट आहे. इव्हन सर्दी पण झाली आहे मला, ते पण जे निघतं ते इट्स व्हेरी गुड भाई. प्रॉपर म्हणजे मला एक गोष्ट कळली, कोणत्या ऍक्टर लोकांना म्हणजे रडायची ऍक्टिंग करत असताना डोळ्यातनं पाणी येत नसेल तेव्हा ग्रिसलिन वगैरे काय टाकू नका. चूल पेटवा, त्याच्या आईला डायरेक्ट झट से पट ऍक्टिंग पटापट. ह्याच्यामध्ये काय टाकलंय? गाजर आणि काकडी. भाई गाजर काकडी वडापाव. जय महाराष्ट्र वडापाव. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र वडापाव खूप म्हणजे आतापर्यंत मी एवढे वडापाव खाल्लेत. तर मुंबईमध्ये शिवाजी पार्कचा मला वडापाव आवडतो आणि हा गावचा एक. हा वडापाव जर तू खाणार तुला ही चव तुझ्या जिभेवरती राहणार. ओ डायलॉग भाई, लेट्स गो भाई. एक्साइटेड भाई. काय काकडी, काकडी आणि गाजर वडापाव. ओके. गरम आहे. गरम आहे. जय महाराष्ट्र वडापाव आहे म्हणजे कसं लागतं? जय महाराष्ट्र. करा कष्ट. महाराष्ट्र. नाही नका नका हा मिरची लागेल. एक मिनिट मला टेस्ट कसं आहे? टेस्ट परत एकदा खातो. काहीतरी बाप आहे वेगळं आहे. मग कार्तिक शेडगे याचा होणार आहे. कार्तिक शेडगे भावा, हे जे तू काय काढलंयस काय हे काकडी गाजर वडा पाव. मित्रा, काकडी गाजर वडा पाव. बाप टेस्ट बाप लागते. मला आवडलं. मी मुंबईला हे ट्राय करेन. मी आलो आहे गोरक्षनाथ मंदिरमध्ये. ते टोप्या ठेवल्यात आणि यातल्या टोप्या घालायच्यात. ओके. हां जा. इथे टोपी घालूनच जातात का?
इथे टोपी घालूनच जातात ना आतमध्ये. हा, टोपी घालूनच जायचं. हां. ही पालखी आहे. पालखी आहे. ओ तिकडे कोण जाईल? हे काय? लाईट गेले भस्म वगैरे कुंड करतात ना ते. ओके. खूप मस्त हे आहे इथे ॲटमॉस्फिअर आणि ते लाईट गेली आहे त्यामुळे